स्त्रीचं मी बघितलंय की तिचं आहे ना लाईफमध्ये जरी ती अर्निंग असेल तरी कन्सिस्टन्सी ही नसते. म्हणजे कसं होतं, मॅटर्निटी लिव्ह आली की तिला ब्रेक आला, मग नंतर घरात काही अडचणी आल्या, म्हणजे मुलाची दहावी झाली किंवा मुलाचं नीट शिकत नाहीये, अशा वेळेस शक्यतो तू बघ बायकांना नोकरी सोडावी लागते, तर इनकन्सिस्टन्सी असते पगारात. सेकंडली, जेव्हा डिसिजन मेकिंग येतं ना फायनान्सच्या बाबतीत, खूपशा स्त्रिया या इधर वडिलांवर, भावावर किंवा आपल्या मिस्टरांवर डिपेंडेंट असतात, कारण का सुरुवातीपासून त्या लोकांनी डिसिजन्स घेतलेले असतात. तर प्रॉपरली फायनान्सचं नॉलेज नाही किंवा कुठेतरी मागे आपण म्हणजे आपला कॉन्फिडन्स कमी पडल्यामुळे ह्या डिसिजन मेकिंगला पण स्त्रिया मागे असतात. आणि मग तिथे मी म्हणते थोडासा फायनान्समध्ये पुरुष आणि स्त्रियांमधला तो डिफरन्स येतो. मॅक्सिमम आजकाल मला जे कमेंट्स किंवा मला जे कॉल्स येत आहेत ते स्त्रियांकडनंच येत आहेत. सो आपलं जग सुद्धा आता शिफ्ट व्हायला सुरू झालंय. आणि कितीतरी बायका आहे ना घरी म्हणजे होममेकर आहेत, पण आपल्या नवऱ्याने दिलेल्या खर्चात ना त्यातनं पैसे बाजूला करून चांगला ॲसेट सुद्धा बनवत आहेत आणि ते उद्या वेळ आली तर आपल्या घरात मदत सुद्धा करतायत. सो असा आता शिफ्ट थोडासा व्हायला लागलाय मला फायनान्सेसमध्ये असं वाटतंय. म्हणजे तेवढी आता जो आधी डिफरन्स असायचा की पुरुषच फायनान्स बघायचा आणि स्त्री शक्यतो घर बघायची, आता असं राहिलेलं नाहीये.